विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य. धर्म विचारून गोळ्या घालण्या इतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संताप. शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला. भारतच हल्ले घडवून त्यांच्या लोकांना मारतो. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा. 26 राफेलच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्सची करारावर स्वाक्षरी. पाकिस्तानासोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. बलुचिस्तान पाठोपाठ आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा पाकिस्तान विरोधात एल्गार तर गिलगिटमध्ये पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद करण्याबाबत विमान कंपन्यांशी चर्चा सुरू. विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंची माहिती. पाकिस्तानच्या मदतीसाठी पहिला देश पुढे. तुर्कस्तानने पाकिस्तानला दारुगोळा पाठवला. दारुगोळ्याने भरलेली विमानं आणि फायटर जेट्स रवाना. भारताचा युद्ध सराव पाहून पाकड्यांना फुटला घाम. पाकिस्तानातील 250 अधिकारी आणि 1200हून अधिक सैनिकांनी राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती. भारत पाक सीमेवरील पीक काढणी 2 दिवसात पूर्ण करा. सीमा सुरक्षा दलाचे सीमा भागातील शेतकऱ्यांना निर्देश. मुंबईत म्हाडाकडून जवळपास 5000 घरांची लॉटरी निघणार असल्याची माहिती. म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांची माहिती. मुंबईतील ईडी कार्यालय तात्पुरतं दुसरीकडे शिफ्ट. रविवारी ईडीच्या कार्यालयात आग लागल्याने कागदपत्र आणि मालमत्तेचं नुकसान. सिमेंट ब्लॉक बनवणाऱ्या कंपनींमध्ये चक्क एमडी ड्रग्ज फॅक्टरी. 8 कोटींचा मुद्देमाल जप्त. साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.